सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. नमस्कार साहित्य उत्सव. मी राधिका बाकले. गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे. आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवणारे, मग ते नायक असो वा महानायक, प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय. मी इतिहास बोलतोय. साहित्य उत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. गेल्या आठवड्यामध्ये या समूहावर एक लेख प्रसारित झाला ज्यामध्ये नाटो या संघटनेबद्दल चर्चा करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने एक तात्कालिक घटना म्हणा किंवा तात्कालिक लेखाशी संबंध ठेवणाऱ्या इतिहासातील या संघटनेबद्दल म्हणजेच नाटोबद्दल आपण जाणून घेऊया. युरोपात 15व्या शतकात प्रबोधनाला सुरुवात झाली. त्यातून पुढे नवनवीन शोध लागले, औद्योगिक क्रांती झाली, देशाच्या उत्पन्नात वाढ झाली, हातमाग यंत्रमाग यांच्या विकासामुळे आर्थिकदृष्ट्या देश प्रबळ झाले. यातूनच पुढे वसाहतीकरण झाले आणि वसाहतीकरणाची स्पर्धाही सुरू झाली. या स्पर्धांमधून युरोपात 2 महायुद्ध सुरू झाली. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध. आणि यातच युरोपामध्ये अनेक आघाड्यांची निर्मिती झाली, म्हणजे अलायन्स ज्याला म्हणतात. जसे की पहिल्या महायुद्धात ट्रिपल अलायन्स म्हणून जर्मनी, ऑस्ट्रिया आणि इटली यांची अलायन्स होती. तर ट्रिपल एंटान याला म्हणतात. त्यामध्ये इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका ही अलायन्स झाली होती. तर दुसऱ्या महायुद्धात अक्षराष्ट्रे आणि दोस्त राष्ट्रे अशा आघाड्या निर्माण झाल्या होत्या. या आघाड्यांचा प्रघात पुढे सुरू राहिला आणि त्यातूनच नाटोची निर्मिती झाली. नाटोच्या निर्मितीबद्दल आपण जाणून घेऊया. 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली. या युद्धामुळे इंग्लंड, हॉलंड, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी यासारख्या साम्राज्यवादी सत्ता कमकुवत झाल्या आणि अमेरिका आणि रशिया ह्या 2 महासत्ता म्हणून उदयाला आल्या. आणि विशेष म्हणजे या दोन्हीची विचार प्रणाली किंबहुना शासन पद्धती ही विरोधाभासी होती, म्हणजे एकमेकांच्या अगदी विरुद्ध. भांडवलशाही अर्थव्यवस्था अमेरिकेत होती, तर त्या विरुद्ध अशी साम्यवादी अर्थव्यवस्था रशियामध्ये होती. साम्यवादीच रशियाचा प्रभाव पश्चिमेकडे वाढत राहिला. अनेक छोटी छोटी राष्ट्रे रशियाने आपल्या अधिपत्याखाली आणली. जोसेफ स्टॅलिन हा तेव्हा रशियाचा सम्राटच म्हणावा लागेल, हुकुमशहा होता.
या रशियाला रोखण्यासाठी बफर झोन तयार करण्यात आला, ज्याला विन्स्टन चर्चिल यांनी आयर्न कर्टन असे म्हटले आहे. तर दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचे विभाजन झाले, पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी. पूर्व जर्मनीवर रशियाने आपली साम्यवादी सत्ता प्रस्थापित केली आणि पश्चिम जर्मनीला नामोहरम करण्यासाठी बर्लिनची भिंत जी आहे ती भिंत जेथून पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी रस्ता होता, तिथून सर्वच गोष्टींचा पुरवठा पश्चिमेकडे होत असे, तो रस्ता बंद केला. त्यामुळे अमेरिकेच्या गटाची पंचायत झाली. परंतु यावर उपाय म्हणून हवाई मार्गाने बर्लिनच्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अमेरिकेने केला. यासाठी तत्कालीन अमेरिकन विदेश मंत्री असलेल्या जॉर्ज मार्शल यांनी $12 मिलियन अर्थसहाय्य युद्धग्रस्त युरोपीय राष्ट्रांना देऊ केले. यातूनच अशी परिस्थिती निर्माण झाली की आता पुढील युरोपचे भविष्य हे अमेरिकेच्याच हाती आहे असेच चित्र निर्माण झाले. ग्रीस, तुर्की आणि पश्चिम जर्मनी यांना मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य करण्यात आले. पुढे मार्च 1948 मध्ये बेल्जियम, हॉलंड, बेल्जियम, हॉलंड, लक्झमबर्ग, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम म्हणजेच ग्रेट ब्रिटन यांनी सामूहिक संरक्षणाचा एक करार केला, ज्याला ब्रुसेल अलायन्स म्हणतात. त्याच्यातही एक महत्वाचा नियम असा होता की कोणाही एकावर आक्रमण झालं तर सर्वांवर आक्रमण समजले जाईल. पुढे 4 एप्रिल 1949 मध्ये अमेरिका, कॅनडा, इटली, नॉर्वे, डेन्मार्क, पोर्तुगाल आणि आइसलँड या देशांनी मिळून उत्तर अटलांटिक संधी संघटना म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, ज्याला नेटो असे म्हणतात, त्याची स्थापना ब्रुसेल येथेच करण्यात आली. म्हणजे हे ब्रुसेल अलायन्सचा विस्तार होता. संघटनेचे सदस्य असलेल्या देशातील लष्करी प्रश्न किंवा राजकीय प्रश्न हे सामोपचाराने सोडविणे, आर्थिक दृष्ट्या एकमेकांना सहाय्य करणे, संरक्षणाच्या बाबतीतही मदत करणे, सैन्याच्या आधुनिकीकरणावर भर देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघटनेतील एका सदस्यावर आक्रमण म्हणजे सबंध संघटनेवर आक्रमण, ही काही महत्त्वाची तत्वे नाटो या संघटनेची होती. नाटो या संघटनेचा उद्देश वरकरणी जरी स्वतःचे संरक्षण करणे हा उद्देश असला तरी रशियाला रोखणे हाच त्यांचा मुख्य उद्देश होता. हे त्यांच्या सर्वच हालचालींवरून दिसून येतं. तर इथे मुद्दा एक असा येतो की नाटो जॉईन कोण करू शकतो. तर नाटो जॉईन करण्यासाठी ज्यांना जॉईन करायचे आहे त्या राष्ट्रामध्ये लोकशाही शासन पद्धती असायला हवी, मानवी हक्काचे संरक्षण होत असले पाहिजे, शेजारी राष्ट्राशी त्यांचे संबंध सलोख्याचे असले पाहिजे, स्वतःची शस्त्रसेना असली पाहिजे आणि नाटो या संघटनेची लष्करी आणि राजकीय गरज भागवण्याची क्षमता त्या देशामध्ये असली पाहिजे.
संसदीय शासन पद्धती असल्यामुळे संसदेच्या बहुमताने नाटो सदस्य बनण्याचा प्रस्ताव हा संमत झाला पाहिजे. त्यानंतर नाटो सदस्यांमध्येही नवीन सदस्याला जोडून घेण्याबाबत एकमत झाले पाहिजे. कारण अशा परिस्थितीमध्ये नाटो संघ जॉईन करू इच्छिणाऱ्या देशावर रशियाकडून, कारण रशिया हा नाटोच्या विस्ताराला नेहमीच विरोध करत राहिला आहे, त्यामुळे रशियाकडून त्या देशावर आक्रमण होण्याची दाट शक्यता असते. जसे की सध्याच्या काळात आतापर्यंत तटस्थ असलेल्या स्वीडनने नाटो जॉईन करण्याची, म्हणजेच काही अंशतः सदस्यत्व घेण्याची इच्छा दर्शविली असता रशियाने तडकाफडकी आपल्या पाणबुड्या स्वीडनच्या जलक्षेत्रात पाठवल्या होत्या. तसेच मॉन्टेनिग्रो हा जो देश आहे, जो नाटोचा 29वा सदस्य म्हटला जातो, त्या देशातही विद्रोह घडवून तेथील सरकार पाडण्याचा प्रयत्न रशियाकडून झाला होता, परंतु हा प्रयत्न अयशस्वी झाला होता. तर नाटो जॉईन करण्याबाबत आपण बघितले आहे. विशेष म्हणजे युक्रेन आणि जॉर्जिया यांच्या बाबतीतही असेच उदाहरण दिसून येते, जे जॉईन करण्यासाठी फ्रान्स, ग्रेट ब्रिटन आणि अमेरिका हे आग्रही होते. परंतु पुन्हा एकदा नाटोचा मुख्य उद्देश हा अनाक्रमण आहे, स्वतः नाटो कुणावर आक्रमण करणार नाही असा असल्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून अद्याप युक्रेन आणि जॉर्जियाला नाटोचे सदस्यत्व मिळालेले नाही. तर आजच्या घडीला नाटोमध्ये एकंदर 30 सदस्य आहे. 2020 मध्ये उत्तर मॅसेडोनिया हा 30वा सदस्य म्हणून नाटोमध्ये जॉईन झाला. नाटोची संरचना, नाटोमध्ये नाटो डेलिगेशन आणि मिलिटरी रिप्रेझेंटेटिव्ह असे त्यांच्या 2 शाखा आहेत आणि या दोन्ही शाखांवर नियंत्रण हे महासचिवाच्या कार्यालयाकडून केले जाते. नाटोचे मुख्यालय हे बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रुसेल्समध्ये आहे. नाटोचे सध्या 30 सदस्य आहे आणि अनेक राष्ट्रांसोबत नाटो काम करीत आहे. शिवाय युरोपियन संघ आणि संयुक्त राष्ट्रसंघ यांच्याशीही नाटो काम करीत आहे. नाटोच्या स्थापनेचा परिणाम असा झाला की रशियाच्या मनात पश्चिम जगाबद्दल एक भीती निर्माण झाली किंवा त्यांना उत्तर देण्यासाठी म्हणूनही एक सिक्युरिटी पॅक्ट तयार झाला, म्हणजे वॉर्सा ट्रीटी ऑफ नेशन्स फॉर डेव्हलपमेंट, फ्रेंडशिप अँड म्युच्युअल एक्झिस्टन्स, ज्यामध्ये रशिया आणि इतर साम्यवादी राष्ट्रे होती, जसे की अल्बानिया, बल्गेरिया, हंगेरी, झेकोस्लोवाकिया म्हणजेच आजचे चेक प्रजासत्ताक आणि स्लोवाकिया, पूर्व जर्मनी, पोलंड, लाटविया, लिथुएनिया, एस्टोनिया, फिनलंड. तर यानंतर 1991 मध्ये सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यानंतर वरील सर्वच राष्ट्रांनी नेटोचे सदस्यत्व स्वीकारले. मध्ये झालेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर नाटोने आपला जो मुख्य नियम आहे त्याचे पालन केल्याचे दिसते. अफगाणिस्तानवर हल्ला कारण येथे अमेरिका ह्या नाटो सदस्यावर हल्ला झाल्यामुळे सबंध नाटो सैन्य हे अफगाणिस्तानमध्ये युद्धात गुंतलेले होते. नाटोकडून अधिकारिकरित्या असे सांगितले जाते की याच वेळी केवळ नाटोने आक्रमणाचा पर्याय स्वीकारला, परंतु हे अंशतः सत्य आहे. कारण 1999 मध्ये युगोस्लाविया, 2003 मध्ये इराक आणि 2011 मध्ये लिबिया या देशातही अशाच प्रकारचे हल्ले नाटोकडून करण्यात आले होते.
शिवाय 1961 मध्ये जेव्हा भारताने गोवा हस्तगत करण्यासाठी हालचाली केल्या होत्या, तेव्हा सुद्धा नाटोचा सदस्य म्हणून पोर्तुगालने हा मुद्दा संयुक्त राष्ट्राकडे नेला होता. तसेच ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिका यांनी नाटोचा सदस्य म्हणून पोर्तुगाल वरील कारवाईला आक्षेप घेतला होता. परंतु भारताच्या सुदैवाने तेव्हा रशियाने व्हीटोचा नकाराधिकार वापरून हा मुद्दा तिथेच संपविला होता आणि भारतातील गोव्याचे विलिनीकरण कायदेशीर ठरले. तर आज नाटोची गरज काय आहे हा प्रश्न नेहमीच पडतो, कारण नाटो हा रशियाला प्रतिकार करण्यासाठी प्रतिरोध म्हणा किंवा रशियाला अडवण्यासाठी म्हणून निर्माण झालेली संघटना होती. 1991 मध्ये रशियाच्या विघटनानंतर नाटो एक शक्तिशाली संघटना म्हणूनच उदयाला आली. परंतु असे असले तरी आता नाटोने काही अंशी आपले नियम सुद्धा बदलले आहेत. जसे की आज नाटो जे अस्त्रशस्त्र यांच्या धोक्यापेक्षा आज सायबर दहशतवाद ही एक महत्वाची समस्या जगापुढे आहे. नाटो त्या दृष्टीने आज कार्यरत आहे. तंत्रज्ञानाच्या विकासाच्या बाबतीतही आज नाटो कार्यरत आहे. शिवाय बेकायदेशीर स्थलांतरण आणि मानव तस्करी यासारख्या समस्यांच्या बाबतीतही आज नाटो कार्यरत आहे. अशा प्रकारे 1949 मध्ये रशियाला अडवण्याच्या किंवा रशियाला रोखण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली ही संघटना आज वरकरणी जरी जगात शांतता टिकवण्याच्या दृष्टीने कार्य करत असली तरी सुद्धा अमेरिकेचे हात बळकट करण्याचे नव्हे, अमेरिकेला जगाचा पोलीस बनवण्याच्या दृष्टीनेच ही संघटना स्थापन झाली आहे, असेच नाटोच्या कार्यप्रणालीवरून आणि नाटोच्या एकंदरीत हालचालींवरून दिसून येते. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.